सर माझा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की तुम्हाला रोज टीचर बनतात स्टुडंट म्हणून कसं वाटतं? कसं वाटायला पाहिजे? खरंच मला खूप आनंद झाला की आपण जे काही मार्गदर्शन देतोय, जे प्रॅक्टिकल मुलांना ट्रेनिंग देतोय, तर त्या ट्रेनिंगमधून विशेष करून प्रथम जे प्राधान्य घेतलं योगेश सरांनी खूप छान, आणि ते प्रॅक्टिकल पण खूप छान होतं. जे कोटेशन आज प्रत्येक मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला जर गाडी परचेस करायचं असेल किंवा अदरवाईज काही परचेसिंग करायचं असेल तर त्यांनी एक सुंदर असं एक कम्प्युटर हार्डवेअर रिलेटेडचं प्रॅक्टिकल घेऊन त्यांनी मॅनेजमेंट असेल, त्यानंतर त्याच्यामधला असणाऱ्या प्रॅक्टिकलचा जो मेन पर्पज आहे, प्रॅक्टिकलच्या पर्पज म्हणून त्यांनी जो काय मॅनेजमेंटचा पर्पज आहे, असे अनेक मॅसेज त्याच्यामधून दिले. आणि लास्टला एक सुंदर असा हेल्थ इज वेलचा एक मेसेज दिला. जसं की आपण हे कोटेशन तर गाडी काढताना आपण सेफली कोटेशन काढतो, कम्प्युटर घेताना सेफली कोटेशन काढतो, असं अनेक त्यांनी त्याला टचअप केलं. पण विशेष करून आपलं एक लाईफ सेफ आपण एक कोटेशन काढलं पाहिजे असं एक त्याच्यातून एक सुंदर मेसेज दिला. त्याबद्दल मला खूप आवडलं. तर आपण त्यासाठी परत सरांसाठी एकदा क्लॅपिंग करूया. तर मला पण इथं असं वाटलं की यार येस, काहीतरी क्वालिटी आहे आणि निश्चित इन फ्युचर्समध्ये हा एक ट्रेनर म्हणून किंवा एक टीचर्स म्हणून किंवा एक गुरु म्हणून काम करू शकतो. आणि मला आज असा आनंद वाटला की आपण पण एखादा दिवस एक विद्यार्थी म्हणून कसं आपण आत्मसात करायला पाहिजे, तो आनंद मला खूप घ्यायला आवडला. त्याच्याकडून खूप छान वाटलं, नाईस. आणि विशेष करून सोहानी मॅडमने पण त्यांचं जे प्रॅक्टिकल होतं, तो प्रॅक्टिकलचा व्ह्यू जो आज ओव्हरऑल मार्केटमध्ये त्याला खूप मोठं ग्लोबलायझेशन स्टेज आहे. आणि त्या ग्लोबलायझेशन स्टेजमध्ये की आज टॅली हा जो कोर्स आहे की ओव्हरऑल जवळपास 200 देशामध्ये काम करतं. हे टॅली नावाचं जे सॉफ्टवेअर आहे 200 देशामध्ये काम करतं. आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असो, लिमिटेड असो किंवा वेंडर्स असो किंवा छोटाले ऑफिस असो, अशा अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. त्याचा मेन जो गोल आहे, पर्पज आहे की प्रत्येक डेटा एक प्रॉपर मॅनेज करून त्याचं अनालिसिस करण्यासाठी केला जातो. तर मॅडमने आपल्याला कंपनी क्रिएशन्स वगैरे असतील, त्यानंतर त्याचे अकाउंट्स कसे असतात, त्याच्या अनेक प्रकारच्या इन्व्हेंटरीज आपल्याला फोकस केल्या, त्यानंतर वाउचर्स कसे क्रिएट केले पाहिजेत. आणि विशेष करून हे 4 जे त्यांनी अकाउंट्स आपल्याला डेबुक्समध्ये डिस्प्ले करून दाखवले, परचेस असेल, सेल्स असेल, रिसिप्ट असेल, पेमेंट असेल, ते 2 वाउचर्स आहेत ना, परचेस आणि सेल, हे जगामध्ये सगळ्यात जास्त युजफुल असतात. कारण आपण हर एक वस्तू परचेस करत असतो, म्हणजे खरेदी करत असतो, आणि त्याला कोणीतरी मार्केटमध्ये काय करत असतं, सेल करत असतो. तसं कंपनी काय करत असते, जी काही कंपनी बनते ती मॅन्युफॅक्चरिंग करत असते. तर म्हणजे फक्त गुड्स हा जो भाग आहे तर त्याला आपण काय करतो, मग त्याचं बिलिंग्स तयार करणं, तर हा बिलिंग मध्ये येतो. तर मॅडमने खूप सुंदर आणि युनिक त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला मेसेज दिला. आणि आपण आपल्या लाईफमध्ये पण एक चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. मलाही असं वाटलं की आपण दिलेली ट्रेनिंग एकदम स्टेप बाय स्टेप त्यांनी त्याला व्हिज्युअलाइज केलं. त्याचे नेरेशन्स वगैरे असो किंवा त्याच्या प्रॉपरली जे अंडर ग्रुप्स असो, म्हणजे हर एक स्टेप त्यांनी त्याला मॅच करून लास्टला त्यांना आस्मिक क्वेश्चन्स क्रिएट करून त्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं असं फोकस केलं की तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता. तर मला वाटतं योगेश सरांनी त्याच्यावरती मला वाटतं त्यांनी परत एक स्टुडंट म्हणून अगोदर ट्रेनिंग देऊन परत स्टुडंट म्हणून त्यांनी असं विचारलं की मला असं काही क्वेश्चन्स आहे, तर त्यांनी त्या क्वेश्चनचं आन्सर पण एकदम सुंदर असं दिलं. आणि योगेश सरांना त्यांना सॅटिस्फॅक्शन वाटलं. आणि लास्टला मला एक क्वेश्चन होता, चला आपण एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटलं की त्यांना एक क्वेश्चन विचारावा. आणि त्या क्वेश्चनचा खूप सुंदर असं त्यांनी एक्सप्लेन आणि त्याचं प्रॅक्टिकल ती सॉफ्ट कॉपी आहे ती तयार करून दाखवली. त्याबद्दल सोहानी मॅडमचं खूप धन्यवाद की आपण दिलेली ट्रेनिंग त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने पोहोचली, त्याबद्दल त्यांचा एकदम आभारी. आणि तुम्हाला दोघांनाही ॲज अ आपण म्हणतो ना हॅपी टीचर्स डे म्हणून सेलिब्रेशन्स करतात. तर शुभम कॉम्प्युटरचा उद्देश आहे टीचर नाही तर तुम्ही ट्रेनर कसे असले पाहिजेत. तर मला वाटतं तुमच्या दोघांमधूनही मला खूप छानसं ट्रेनर दिसले. धन्यवाद तुमच्या दोघांचा पण. आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय आणि तुम्ही कुणापर्यंत पोहोचता याचा आनंद मला खूप छान वाटला एक विद्यार्थी म्हणून. आणि त्यानंतर मला वाटतं समीक्षा मॅडमने पण खूप सुंदर त्यांचा एक टॉपिक होता, तो वेब कास्टिंग होता. बरोबर, आज मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इंटरनेट हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण पूर्ण जगाचा विचार जर केला तर वर्ल्ड वाईड वेबला आज सगळं जे काय ग्लोबलायझेशन विक्ट्री क्रिएट्स करत आहे. तर त्यांनी सगळ्यात युजफुल पर्सनल यूज असो, ऑफिशियल यूज असो किंवा एक ग्राफिक यूजला जरी तुम्ही वेब व्हॉट्सअपचा विचार जर केला तर खूप छानशी त्याच्यावरती आपले जे इंटरनेट ट्रेनिंग वरती झालं होतं ईमेल्स आणि वेब कास्टमध्ये,
तर मॅडमनी खूप सुंदर असं त्याच्यावरती एक सुंदर असं ट्रेनिंग दिलं की आपण आपलं पर्सनल जर फोन असेल, तो फोन जर घरी राहिला आणि जर तो घरी राहिल्यानंतर मला जर माझं ऑफिसमध्ये काम करत असताना मला काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट शेअरिंग जर करायचे असतील तर त्यामधून त्यांनी टेक्स्ट मेसेज असो, कीबोर्डचा यूज असो, त्यानंतर व्हॉइस मेसेज असो, ऑडिओ मेसेज असो, त्यानंतर इमेज मेसेज असो आणि विशेष करून लास्टला काही क्वेश्चन्स क्रिएट करताना त्यांना त्या क्वेश्चन्स मधून त्यांनी एक समोरच्याला जर वाचता पण येत नाहीये बरोबर आणि त्यानंतर त्याला ऐकता पण येत नाहीये तर तो पाहून त्यांनी तो मेसेज कसा टाईप करू शकतो असा सुंदर एक व्हिडिओ मेसेज म्हणून त्यांनी खूप सुंदर असा मेसेज दिला. तर त्यांचे खूप धन्यवाद की त्यांना दिलेल्या ट्रेनिंग म्हणून त्यांनी आज परत रिटर्न एक ट्रेनर म्हणून एक ट्रेनरला परत काय विद्यार्थी म्हणून ट्रेनिंग दिली त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. खूप सुंदर. आणि अगेन्स्ट पर्यंत मॅडमनी पण खूप सुंदर मेलिंग्स करण्याचं काम केलं का जर इलेक्ट्रॉनिक मेलिंग करण्याचं काम त्यांनी खूप सुंदर त्याच्यामधून त्यांनी त्यांचे एफर्ट्स देण्याचं काम केलं आणि ते एफर्ट्स पण खूप सुंदर होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल मला आवडला की त्यांनी इथून पुढे पण इन फ्युचर्समध्ये निश्चित असं स्टेज घेऊन असं काम करावं असे एक विद्यार्थी म्हणून मला तसं वाटतं. आणि ॲज अ एक ट्रेनर म्हणून आणि एक पॅरेंट्स म्हणून मी त्यांना सजेशन्स करेल की आता तुम्ही थांबू नका बरोबर. तर जे काही करायचंय सत्याच्या मार्गाने जर केलं तर 100% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण कधी हारणार नाही तर जीत तुमच्या समोरच असेल. तर म्हणजे आपण अशा पद्धतीने त्यांनी पण चांगला मेल टू काय आहे, सीसी काय, कंपोज काय, बीसीसी काय, टेक्स्ट मेसेज कसं द्यायला पाहिजे, अटॅचमेंट वगैरे कसं करायला पाहिजे असं सुंदर ओव्हरऑल त्यांनी मेसेज दाखवला. प्लस सेंड आणि सेंट मधलाही फरक दाखवला की आपण जे काही डॉक्युमेंट किंवा शेअरिंग करतो तो मेलच्या रिलेटेड जे काय असेल त्यांनी तो त्याच्यावरती आपल्याला काय दाखवला, रिप्लाय दाखवला आणि लास्टला क्वेश्चन्स बार करून त्याच्यामध्ये पण. तर सो थँक्यू मॅडमचं पण त्यांनी पण आवडलं मला. त्यांनी त्यांचे जेवढे काही एफर्ट देण्याचं काम केलं त्यांचंही मला आवडलं की आपण कुठं काही काही आपण म्हणतो ना एक स्टेप सुरुवात केली ना तर अनेक स्टेपचा प्रवास करण्याचा आपल्याला मार्ग शोधला जातो. असाही मार्ग मला त्यांच्यामधून दिसला. तर तुम्ही शुभम कम्प्युटरचे आज टीचर्स आहात आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं नाही त्यांचे आभारी कारण ते माझ्यासारखे एक विद्यार्थी होते आणि क्वेश्चन्स बार क्रिएट करणारे होते आणि निश्चित मला वाटतं तुम्हाला जर अशी अपॉर्च्युनिटी मिळाली तर सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत चला कारण आपण आपला आत्मविश्वास कसा वाढवावा हा एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म याच्यातून क्रिएट होतो. तर सो परत एकदा योगेश सरांचा धन्यवाद, त्यानंतर सोहानी मॅडमचा धन्यवाद, समीक्षा मॅडम आणि प्रीती मॅडमचा धन्यवाद आणि बाकी तुम्ही माझ्यासारखे विद्यार्थी झालात तुमचे धन्यवाद. कारण नाही जरी करता आलं तर कमीत कमी आपण प्रेझेंट आहोत तर हा प्रेझेंट टेन्स दाखवून देतो. सो धन्यवाद तुमचा की आपण हा दिलेला अनमोल वेळ या वेळेतून वेळ काढून आपण सगळ्यांनी घेतलेल्या ट्रेनिंगचा परत ट्रेनर म्हणून परत एका ट्रेनरला विद्यार्थी म्हणून कसं मार्गदर्शन करावं त्याबद्दल सर्वांचा परत एकदा धन्यवाद.